कर्जत रेल्वे स्थानकातील स्टॉलमधून घेतलेल्या वडापावमध्ये साबणाचा तुकडा आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। याबाबत तक्रार दाखल होताच रेल्वे विभागाने संबंधित स्टॉल बंद केला आहे। मुंबई ते कर्जत असा लोकलने प्रवास करून आल्यावर खोपोलीतील प्रवासी महिला रशिदा घोरी यांनी त्यांच्या 2 मुलांसाठी फलाट क्रमांक 2 वरील VK जैन टी स्टॉलवरून वडापाव खरेदी केला होता। हा वडापाव खाल्ल्याने मुलांच्या तोंडाला फेस आला आणि पोटात मळमळ झाली। यावेळी घोरी यांनी वडापावची पाहणी केली असता त्यात साबणाचा तुकडा आढळून आला। याबाबत तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता स्टॉलवाल्याने मुजोरी केल्याचा महिलेचा आरोप आहे। दरम्यान या गंभीर प्रकाराबाबत कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनचे सचिव गंगावणे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर तक्रार केली। प्रशासनाने तातडीने स्टॉल धारकांचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाचे कमर्शियल इन्स्पेक्टर शिरीष कांबळे आणि कर्जत रेल्वे स्थानक प्रबंधक प्रभास कुमार लाल यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार स्टॉलचे शटर पुन्हा सूचना मिळेपर्यंत बंद केले आहे।